प्रणाम भक्ती भावे प्रणाम देवा अरे तुझ्या सत्यना वेदांती बोलणे सूर्याची चालणे तुझ्या बळे मेघाने वर्षावे पर्वती बसावे वायूने विचारावे सत्य तुझी देवा नारायणा अरे तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय या अखिल विश्वातील वृक्षाचं एक पर्ण देखील देवा हलू शकत नाही आणि त्या तुझ्या नामाचा गुणनाम घ्यात आज या नारदाचं आगमन संप्रत उभं झालं असेल तुळ राक्षसानं स्वामित्व स्वीकारिलं दैत्यगुरु शुक्राचार्य या सौंदर्याचे दादा मेस्त्री असं तर माझ्या अल्पजला बहुमरत मारतो शक्य नाही मावळी नसेल तर नाट्यमंडळाच्या वतीनं मालक सचिन पालव आपला परिचय उत्तराखंडाचे राजकर्ते राधेचंद यांची धर्मपत्नी उत्तराखंडाची महाराणी अहो मारा आश्चर्य वाटतंय काळाप्रमाणे आपल्या समामी ठेवाय आपला सीत मला मरणाची भीतीच वाटत नाहीये कारण आनंदी आनंद माझ्या जीवनात प्राप्त झालाय परमानंद म्हणायला हरकत नाहीये हा न भूतो न भविष्यती ते घडू नये ते घडलंय आज या राष्ट्रात घडलंय आणि ते घडणार आहे ते आमच्या बाबतीत घडणार आहे ऋण ते घडणार हो आणि त्याच्यामुळे आपला आनंदी आनंद काय होईल मला नको नको ती भयाने स्वप्न करते आणि मला घाबरते मला काही होणार नाही ना जायचं स्वप्नाला तुम्ही माझ्यासमोर आहात हो मी आहे काळजी नका तुम्ही असताना नाही हो काळजी पण मला जाणीव होती बघला ना आपलं बाळ
आहे या दशावतार नाटकाचे सगळे कलाकार इकडे. तर हे पण एक कलाकार आहेत, श्रीदेवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली. तर इकडचे हे कलाकार आहेत दशावतारचे. दादा तुमचं नाव? संतोष मिस्त्री. संतोष मिस्त्री. तुम्हाला किती? सावंतवाडी. तुम्हाला किती वर्ष झाली इथे तुम्ही करताय ते? माझं रनिंग हे 20वं वर्ष आहे. या दशावतारी कलेमध्ये मी काम करतो. या दशावतारी सेवेची सेवा चालू आहे माझी. अच्छा. आणि या दशावतार मंडळाला किती वर्ष झाली एकूण? मी म्हणजे स्थापनाच या दशावताराची मी केली. म्हणजे तुम्ही अच्छा, म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच ह्या क्षेत्रात आहात? हो ना. माझं आता सध्याचं वय आहे ते रनिंगमध्ये 46 आहे. 46 वय. तर आता मग तुमच्या आता पुढचे प्रोग्राम काय आहेत? नाही, आता आम्ही काय 4 दिवस इथे आम्ही थांबणार आहोत. अजून आमचे 3 नाटकं आहेत इथे. 3 नाटकं मुंबईमध्ये? पुन्हा गावाला जाणार आहे. गावात. अच्छा. म्हणजे हाच तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मुंबईमध्ये असता? हो हो. अच्छा. तर आणि हे तुम्ही जे म्हणजे फेसला चेहऱ्याला जे रंग वगैरे करतात, तर त्याचं काही म्हणजे हे असं काही होत नाही? नाही काही आम्हाला सवय झाली असते आणि त्याचा काय इफेक्ट आमच्या चेहऱ्याला आतापर्यंत कुठच्याच कलाकाराला झालेला अजून तरी काय आम्हाला माहिती नाही. अच्छा. आणि ह्या आमच्या स्वामी परिवाराकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद आला आहे? खूप चांगला प्रतिसाद. कलाकार म्हणून खूप प्रतिसाद. कलेची दाद देणारी माणसं या ठिकाणी आहेत. कारण जवळजवळ ही कोकणातली कला आहे आणि कोकणापासून 600 किलोमीटर अंतर दूर असणारा हा भाग मुंबई जोगेश्वरीचा. आणि इथे येऊन सुद्धा जेवढा आपल्या कोकणामध्ये जेवढा प्रतिसाद दिला जातो तेवढाच प्रतिसाद या कोकणा आपल्या मुंबईमध्ये रसिकांकडून मिळाला. म्हणजे एकंदरीत कोकणची माणसं ही एकदम मनाने प्रेमळ अशी आहेत, रसाळ फणसासारखी. अगदी बरोबर. अनुभव हे वेगवेगळे असतात, चांगले असतात, वाईट असतात. अनुभव किती असला तरी तो चांगलाच म्हणून मनात ठेवावा लागतो. आठवणीतला सर्वात अनुभव कोणता एकदम तुमच्या हृदयाच्या जवळ असलेला? ना मी किती वेळा तरी सांगितलं आहे की दशावतार कला ही त्यागाची भूमिका आहे. आपला संसार, आपल्या घरातील प्रेमाची माणसं, आपल्या माहेरची माणसं सगळी दूर ठेवून या कलेची जोपासना करण्यासाठी प्रत्येक दशावतारी कलाकार आपल्या घरापासून, आपल्या जिल्ह्यापासून खूप दूर गेलेला असतो. आणि असं करताना माझ्या जीवनात सांगायचं म्हणजे मी एका नाटकाला गेलो आणि 2 व्हीलरनं गेलो. माझ्या मित्राची गाडी होती, त्यावेळी माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती. अशा स्थितीत जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर होतं नाटकाला जाण्यासाठी. 50 किलोमीटरचं अंतर आम्ही काढलं आणि त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे माझी ती गाडीच बंद पडली. त्या ठिकाणावरून नाटकापर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप प्रसंग माझ्या जीवनात आले. म्हणजे गाडी बंद पडली तरीसुद्धा नाटकापर्यंत मी पोचलो. हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं तुमचं नाटक बघून. आता पुन्हा कुठे आहे तुमचा मुंबईमध्ये? आमचं उद्या नाटक आहे ते भांडूपला आणि परवा नाटक आहे ठाण्याला आणि त्याच्यानंतर डोंबिवली. अजून आमची 3 नाटकं बाकी आहेत. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला छोटीशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.